33-35 हजार क्युसेस पर्यंत वाढवा अंधार पडायच्या पर्यंत आणि अंधार पडायला लागलं की लगेच कमी करा असं सांगितलेलं. आता पुढची पाहणी आपण काय यांना मदत कसं? अरे सांगितलं ना, मदत तर ऑलरेडी चाललेलीच आहे. मदत राजेंद्र भोसले स्वतः इथं आहेत, कलेक्टरला सांगितलंय. इथल्या ज्यांचं हे झालंय चहा पाणी नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी जेवण सगळं अंतरून पांघरून सगळं करायला सांगितलं. पाणी कुठं कुठं आपण बघितलं आता पाणी फक्त एकता नगर आणि निर्मल नगर याच परिसरामध्ये पाणी आहे. बाकीचं मी आता कंट्रोलकडनं नियंत्रण कक्षात गेलेलो होतो पोलिसांच्या, तिथं पाणी सगळं कंट्रोलमध्ये आलं असं ते CCTV मध्ये दिसत होतं. आता इथं मात्र पाणी वाढणार आहे, नागरिकांना तसं सांगितलं. हे होते अजितदादा यांनी सांगितलं की मी आता एकता नगरची पाहणी केलेली आहे आणि खडकवासला धरण जे ज्याच्यामुळं पूर आला होता त्याच्यातला पाणी साठा हा 50% करून म्हणजे जेणेकरून पुढं पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. पुन्हा खडकवासला धरणात पाणी सोडलं जाणार आहे. म्हणून आता इथले जे पब्लिक आहे त्यांना बाहेर काढायला सांगितलेलं आहे. पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये याच्यासाठी खबरदारी होऊन प्रशासन सगळी काळजी घेते आणि इथले जे बाधित कुटुंब आहेत त्यांना ऑलरेडी सुरक्षित स्थळी हलवलंय. त्यांना जी मदत पाहिजे अन्न पॅकेट्स पाहिजे ते सगळं दिलं जातं. आता तिथं आमदार आलेले आहेत माधुरी मिसाळ, त्या दादांशी चर्चा करतात आणि दादांनी सगळे एकता नगर भागात ही सगळी पाहणी केलेली. मी स्वतः इकडे फील्डवरून उतरून पाहणी केली आणि जे पूर बाधित आहे पूरग्रस्त यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.